परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अयानचे धक्कादायक व्हिडिओ समोर आलेत। अयानची लाईफस्टाईल पाहून पोलीसही चक्रावून गेलेत। अयानकडे महागड्या गाड्या आणि थार गाडीही होती, तर त्याच्याकडे 3 ते 4 आयफोन असल्याची माहिती समोर आली आहे। गाडीत पिस्तूल आणि पैशांची बंडल मिळाल्यानं खळबळ माजली। त्यामुळे अयानच्या अय्याशीला पैसे पुरवणारा नक्की कोण असा सवाल आता उपस्थित झालाय। अयानकडे एवढे पैसे, महागड्या गाड्या, महागडे फोन आले तरी कुठून, याचा पोलीस तपास करतायत। तर अयानची ही अय्याशी आणि यासाठी पैसे कोण पुरवत होतं, अयानचा पाठीराखा कोण होता असा सवाल उपस्थित होतोय। त्याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। थार गाडीची सवारी, इतर महागड्या गाड्या, गाड्यांमध्ये पैशांची बंडल आणि महागडे आयफोन, या सगळ्यासाठी पैसा कोण पुरवत होता अयानला असा प्रश्न उपस्थित झालाय। अमरावती परतवाडा प्रकरणामध्ये अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर गटारे यांच्याकडून। अमर, अय्यानला पैसे कोण पुरवत होतं याचा शोध आता पोलीस घेत आहेत। एकूण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे अयान अहमद, याच्याकडे नवी कुरी थार कुठून आली, याच्याकडे 2 आयफोन कुठून आले, त्यासोबत बंदूक जी आहे ती बंदूक कुठून आली, सोबत मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे पैशाच्या बंडलचे जो रील्स करून तो रील्स व्हायरल करत, ते एवढे पैसे कुठून आले, वय अगदी 19 ते 20 वर्षाचा आहे। एवढा कमी वयामध्ये त्यांच्याकडे नवी कुरी थार बंदूक माझ्या मग कोणाचं पाठबळ हा आता मोठा टास्क जो आहे तो पोलिसांसमोर उभा आहे। एकूण बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी अयान अहमद यांच्याकडे अनेक मुलींसोबत याचा संपर्क असलेला समोर आल्यानंतर नेमकं याच्याकडे हे पैसे कुठून आले, याच्यामध्ये कोण मोठा व्यक्ती आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे। एकूण बघितलं तर तो एमआयएमचा कार्यकर्ता होता, हे सुद्धा काही दिवसाआधी समोर आलेलं होतं। मात्र एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हा आमचा कार्यकर्ता होता, पण आता त्याला बळजबरी केलं आहे। मात्र तेव्हा असताना त्याच्यामागे कोणतं पाठबळ होतं का, हा अशा अनेक गोष्टी आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधावी लागणार आहेत। धन्यवाद अमर संपूर्ण माहितीसाठी।